नमस्कार मंडळी. तुमचंही स्वप्न असेल ना, पुण्यामध्ये प्राईम ठिकाणी स्वतःची प्रॉपर्टी असावी आणि बजेटमध्येही मिळावी, तर चला मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हाडा पुणे 2025 या लॉटरीची माहिती. इथे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. तर ही व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या स्कीमबद्दल पूर्ण माहिती भेटेल आणि मग तुम्ही ठरवू शकता की ही प्रॉपर्टी आपल्याला किती रिटर्न्स देऊ शकते आणि खूप उत्तम असे रिटर्न्स असतील या प्रॉपर्टीमधून. सो शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, ही स्कीम आहे 914 ओपेरा MG ओपेरा म्हणून आहे, जी वाकडमध्ये आहे. वाकडचा जो ब्रिज आहे, पुणे मुंबई पुणे बँगलोर हायवे लगत एक ब्रिज आहे हिंजवडीचा, त्याच्या जवळच अगदी 500 मीटर पण अंतर नाही आहे. तर त्या रोडवरती मेन कनेक्टिव्हिटीची रोडवरती ही MG ओपेरा बिल्डिंग आहे. तर तुम्ही बघू शकताय याचं लोकेशन जे आहे एकदम प्राईमच येतं आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची की ही बिल्डिंग ऑलमोस्ट आता कंप्लीट आहे. तर तुम्हाला पोझिशन जे आहे ते ऑक्टोबरमध्ये आहे, ऑक्टोबर 2025मध्ये. याचा कार्पेट एरिया जो आहे तो 500 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे, म्हणजे बाकीच्या तुलनेमध्ये याचा कार्पेट एरिया आपल्याला चांगला उत्तम भेटत आहे. आणि याची किंमत जी आहे ते साधारणतः 26 ते 27 लाखच्या दरम्यान आहे. तर इथे जे फ्लॅट आहेत ते जवळपास 12 दिलेले आहेत ते म्हाडामधून. तर आपण बघू शकता म्हाडाच्या वेबसाईटवरती जिथे मेन्शन केलेलं आहे ही कॅटेगरी जी आहे ते SC ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम आणि JP म्हणजे जे जनरल पब्लिकसाठी ओपन आहे. तर याचा बिल्टअप एरिया जो दिलेला आहे तो जास्त दिलेला आहे, तो 78 ते 80 म्हणजे जवळपास साधारणतः 850 ते 900 स्क्वेअर फूट दाखवतात. बट कार्पेट एरिया आहे तो महत्त्वाचा असतो आपल्याला, जो की आहे फक्त साधारणतः 500 स्क्वेअर फूट आहे. तोही आपल्याला सफिशियंट आहे. म्हाडामध्ये याच्यापेक्षा कमी असतात, त्यामुळे हे उत्तमच आहे कार्पेट एरिया. टोटल टेनमेंट जे आहे ते 12 आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत ते कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे, आपण ते पाहूयाच. तर चला, हे लेआउट त्यांच्या पूर्ण बिल्डिंगचा हा लेआउट आहे. तर याच्यामध्ये जर आपण थोडंसं झूम केल्यानंतर लक्षात येईल की ही जी बी बिल्डिंग आहे ती आहे म्हाडासाठी. आणि हा त्याच्या डिस्क्रिप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं की जे म्हाडाच्या वेबसाईटवरती 12 दिलेले आहेत, पण ॲक्च्युअली जे लोकेशन आहे क्लायंट साईडचं स्कीमवाल्यां प्रोजेक्टचं, त्याच्यामध्ये टोटल 16 फ्लॅट दाखवण्यात आलेले आहेत. जे बिल्डिंग एमध्ये 2 आहेत, जे फर्स्ट पार्किंगमध्ये आहेत, फर्स्ट आणि थर्ड पार्किंगमध्ये आहे 2 फ्लॅट. नंतर बी बिल्डिंगमध्ये आहेत ते मोस्ट ऑफ दी सगळे फ्लॅट आहेत, ते साधारणतः आहेत 14 फ्लॅट आहेत. जो आहे फर्स्ट पार्किंग, थर्ड पार्किंगवरती एक एक आणि बाकी फर्स्ट फ्लोअरवरती 4, सेकंड फ्लोअरवरती 4 असे आहेत. 4 2 8 10 आणि बी बिल्डिंगमध्ये थर्ड फ्लोअरवरती सेकंड आणि थर्ड फ्लोअरवरती जे आहेत ते 4 फ्लॅट दिलेले आहेत, म्हणजे साधारणतः तिथे 8 फ्लॅट आहेत. बाकीच्या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरवरती 4 आहेत आणि फर्स्ट पार्किंग थर्ड पार्किंगवरती प्रत्येकी एक एक असे जवळपास 16 फ्लॅट आपण एकूण आपल्याला भेटत आहेत. तर याचा कार्पेट एरियाही इथे मेन्शन केलेला आहे, जो साधारणतः 500 स्क्वेअर फूट आहे. आणि बिल्डिंगच्या लेआउटमध्ये आपल्याला दिसत आहे की बी विंगमध्ये जे आहेत ते मध्ये आहे, दोन्ही साईडला A आणि C बिल्डिंग दिलं आहे. हे MG ओपेरा शिवधन जे ग्रुप आहे कन्स्ट्रक्शन्स, त्यांच्याकडून हे दिलेलं आहे. महारेराच्या वेबसाईटवरती त्यांची मेन्शन केलेली आहे. आणि त्यांच्या तिथे मेन्शन पण आहेत, हे 52 जे दिलेले आहेत 49-50 हे आहेत ते म्हाडासाठी आहेत. त्याच्यामध्ये B1 B2 असेही दिलेले आहेत, बी बिल्डिंगमधले आहेत. आणि 101 102 103 104 असे फर्स्ट फ्लोअरवरती, सेकंड फ्लोअरवरती पण तसेच अशा पद्धतीनं त्याचं मांडणी आहे. हे नॉर्मल जे त्यांच्या वेबसाईटवरती ओपेरा MG ओपेराच्या वेबसाईटवरती आहे. 2 आणि 3 BHKचे त्यांचे सगळे स्कीम्स आहेत. हे त्यांच्या वेबसाईटवरती सगळ्या ॲम्युनिटीज मेन्शन केलेल्या आहेत. पार्टी लॉन्स, चिल्ड्रन्स प्ले, स्विमिंग पूल, मल्टीपर्पज हॉल आणि बरंच काही तुम्ही पाहू शकता. याचा ॲक्सेस भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत, तरीही एकदा कन्सल्ट करावं लागेल, कारण काही ठिकाणी नंतर त्यांना सोसायटी फॉर्म केल्यानंतर ते नाही म्हणतात. बट हे आता आपण बाकीच्या हे एकदम तुम्हाला लक्षात येईल. तो पलीकडं आपला आहे तो पुणे बँगलोर हायवे आहे
आणि त्याच्या लगतच एक आलेला हिंजवडी आय टी पार्कसाठी येणारा, हिंजवडीसाठी येणारा मेन रोड आहे, त्याच्या लगतच ही स्कीम आहे. त्यामुळे इथूनच आपल्याला लक्षात येतं की त्याचं लोकेशन किती प्राईम आहे. ही बिल्डिंग अशी समोरून दिसणार आहे. अजून त्याच्यामधले आपण थोडेसे फोटोज व्हिडिओज पाहूया. हा ॲनिमेटेड लेआउट. याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल साईट पण दिसून जाईल. जेव्हा कंस्ट्रक्शन चालू होतं त्यावेळी ते लक्षात येईल तुम्हाला. में आपका फिर से स्वागत है. फ्लैट है फुली 7 प्लेन किया गया है कि ये भी एक रूम कहा जाता है, उसका डायमेंशन भी ये है. ही जेव्हा काम चालू होतं त्यावेळेचे हे फोटोज आहेत, हे पण थोडे आधीचे आहेत. हे 2024चे आहे, म्हणजे हे आता बिल्डिंग कम्प्लीट आहे, पोझिशनसाठी रेडी आहे आता ही बिल्डिंग. आपण जी सिरीज चालू केली आहे तर आपण प्रत्येक स्कीमवरती महत्त्वाची माहिती देत आहोत आणि याच्यानंतर फॉर्म कोणत्या ह्याला अप्लाय केला पाहिजे, आपल्या प्रिफरन्स आपले कसे सेट करायला हवेत हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर जरूर करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या पुढच्या सगळ्या माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि एक उत्तम फ्लॅट तुम्हाला घेण्यास मदत होईल. शक्य होईल तेवढे आम्ही तुम्हाला माहिती देत जाऊ आणि आपले प्रिफरन्स वाईज आपल्याला कोणता सूट होईल हेही तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. तर कृपया अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यावे. It matters. Thank you.